आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलो रेचा नारा देणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीच तसे संकेत दिलेत। इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही असं सपकाळ म्हणाले। तर मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल असंही सपकाळांनी सांगितलंय। 12 नोव्हेंबरला आघाडीबाबत सर्व निर्णय स्पष्ट होतील असं स्पष्ट करणाऱ्या सपकाळांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीरपर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे। या संदर्भात 12 तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहे। त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील।